नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास प्रकरण 8वे या प्रकरणातील उर्वरित म्हणजेच दुसरा भाग बघणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे उद्योग व व्यापार। तर चला आपण या प्रकरणाचा दुसरा भाग हा समजून घेऊया। दुसऱ्या भागामध्ये पहिला मुद्दा आहे भारत सरकारचे धोरण। चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या धोरण काळात कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग, कातळाच्या वस्तू, वस्त्र उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। की आता आपण उद्योग आणि व्यापारासंबंधी या प्रकरणामध्ये अधिक माहिती करून घेत आहोत। तर चौथी पंचवार्षिक योजना ही यापूर्वी आपण या पंचवार्षिक योजनांसंबंधी अभ्यास केलेला आहे। तर या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळातच भारतामध्ये जे विविध प्रकारचे उद्योग आहेत त्या उद्योगांवर अधिक लक्ष सरकारने केंद्रित केलेले आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये प्रामुख्याने कागद उद्योग, औषध उद्योग, मोटार ट्रॅक्टर उद्योग आहे, कातळाच्या वस्तू बनवणारे जे उद्योग आहेत, वस्त्र उद्योग, खाद्य प्रक्रिया उद्योग, तेल, रंग, साखर इत्यादी विविध उद्योगांवर या चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सरकारने आपलं लक्ष केंद्रित केलं होतं। 1970च्या औद्योगिक परवाना धोरणानुसार 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे सर्व कारखाने अवजड उद्योग क्षेत्रात आणण्याचे ठरवले। की 1970मध्ये ज्या वेळेला कोणत्याही उद्योगधंद्यांना परवाना दिला जायचा म्हणजे लायसन दिलं जायचं, तर औद्योगिक परवाना धोरणानुसार म्हणजे कोणत्याही उद्योगधंद्यांना लागणारं जे लायसन आहे त्या लायसन देण्याकरिता 5 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक लागणारे जे सर्व उद्योग होते, म्हणजे ज्यामध्ये ज्या उद्योगाला 5 कोटीपेक्षा जास्त पैसे लागतात किंवा तो उद्योग उभा करण्यासाठी 5 कोटीपेक्षा अधिक पैसे लागतात, अशा सर्व उद्योगांचा कारखान्यांचा समावेश हा अवजड उद्योग क्षेत्रांमध्ये करण्याचं सरकारने ठरवलेलं आपल्याला दिसतं। की जेणेकरून काय होईल की अवजड उद्योगधंद्यांना सुद्धा वाव मिळेल आणि देशाची उभारणी आणि प्रगती आणि विकास घडवून आणण्यात मदत होईल, याकरिता सरकारने हे धोरण ठरवलेलं होतं। सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेल्या अवजड उद्योगात गुंतवणूक करण्याची मोकळीक मोठ्या उद्योग संस्था व परकीय कंपन्यांना देण्याचे ठरले। की मग जे सरकारी क्षेत्रासाठी राखून न ठेवलेले अवजड उद्योग म्हणजे जे सरकार आपल्याकडे जे उद्योग ठेवणार नाही आणि ज्यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, असे जे उद्योग होते ते उद्योग मोठमोठ्या ज्या उद्योग संस्था आहे म्हणजे ज्या मोठमोठ्या टाटा, अंबानी, बिर्ला, त्याशिवाय अनेक जे भारतातले मोठे मोठे उद्योग समूह आहेत आणि ज्या परदेशातील कंपन्या आहेत त्यांच्याकरिता असे मोठे उद्योग आणि त्यामधली गुंतवणूक करण्याचे जे ऑप्शन होते किंवा जे पर्याय होते ते अशा मोठमोठ्या उद्योग समूहांकरिता आणि परकीय गुंतवणूक करणाऱ्या संस्थांकरिता राखून ठेवण्यात आले, जेणेकरून भारतामध्ये परदेशी गुंतवणूक तर होईलच, परंतु भारतातील जे मोठे मोठे उद्योग समूह आहे ते सुद्धा अशा पायाभूत आणि अवजड उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक करतील आणि त्या माध्यमातून देशाचा विकास हा द्रुतगतीने म्हणजे वेगाने आणि जलद गतीने होईल, याकरिता अशा प्रकारचं धोरण हे सरकारने त्यावेळेला ठरवलेलं होतं। आणि याच धोरणानुसार 1972च्या अखेर सरकारी नोंदणी कार्यालयात 3,18,000 लघुउद्योग नोंदवले गेले। आणि मग सरकारचं हे जे धोरण होतं जे उद्योगधंद्यांच्या उभारणीकरिता पोषक होतं आणि
त्यामुळे अनेक लोक हे उद्योगधंद्यांकडे वळले. मोठमोठे उद्योग समूह आणि परकीय देशांमध्ये राहणारे परकीय गुंतवणूकदार हे मोठ्या प्रमाणात भारताकडे त्यांनी आपली गुंतवणूक वळवली आणि यामुळे 1972मध्ये 3,18,000 लघुउद्योग हे नोंदवले गेले. म्हणजे अशा लघुउद्योगांची नोंदणी म्हणजे नवनवीन कारखाने हे नोंदवले गेले आणि त्यांची संख्या किती होती? 3,18,000 लघुउद्योग एवढी त्यांची संख्या होती. म्हणजे एक सरकारी धोरण ज्या वेळेला उद्योगधंद्यांच्या अनुकूल असेल त्यावेळेला मोठमोठे उद्योग समूह आणि परकीय गुंतवणूकदारसुद्धा काय करतात? त्या देशामध्ये विश्वासाने आपल्या पैशाची गुंतवणूक करतात, विविध उद्योगधंद्यांमध्ये त्याची गुंतवणूक करतात आणि यामुळे या 1971 या औद्योगिक धोरणामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्वकीय आणि परकीय गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केल्याची आपल्याला दिसून येते आणि त्याच माध्यमातून 3,18,000 लघुउद्योग हे भारतामध्ये त्या 1972च्या अखेर सरकारी कार्यालयामध्ये त्यांची नोंदणी झालेली आपल्याला दिसून येते. एकंदरीतच सरकारचं हे जे उद्योगपूरक आणि उद्योगाला पोषक असे जे धोरण होतं त्याचा परिपाक म्हणजे भारतामध्ये अनेक उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक झाल्याची आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे खनिज संपत्ती. देशाच्या औद्योगिक विकासात लोह व दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. आपल्या देशात लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे सापडलेले आहेत. की आता कोणत्याही देशाच्या औद्योगिक विकासामध्ये लोह म्हणजे लोखंड, स्टील आणि दगडी कोळसा या दोन खनिजांच्या उपलब्धतेचा मोठा वाटा असतो. कारण कोणत्याही देशामध्ये जर आपल्याला कोणत्याही उद्योगाची उभारणी करायची असेल तर ऊर्जेकरिता कोळशाची उपलब्धता ही आवश्यक असते आणि लोहाची उपलब्धता ही आवश्यक असते. लोह आणि कोळसा हे दोन असे खनिज आहेत की ज्याच्याशिवाय कोणताही मोठा उद्योग किंवा किमान खनिज संपत्तीवर आधारित लोहपोलाद उद्योग किंवा जे बेसिक उद्योग आहेत ज्यांना पायाभूत अवजड उद्योग म्हणतात अशा उद्योगांची उभारणी होऊ शकत नाही. म्हणून ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आणि दगडी कोळसा हे उपलब्ध असतात किंवा हे खनिज उपलब्ध असतात अशा देशांचा विकास हा आपल्याला झपाट्याने झालेला दिसतो आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या देशामध्ये लोह, मॅग्नीज, कोळसा, खनिज तेल यांचे पुरेसे साठे आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याच माध्यमातून मोठमोठाले वेगवेगळे उद्योग हे भारतामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांचाच परिपाक म्हणजे आज भारत हा एक विकसनशील देश म्हणून गणला जातो. म्हणजे 208 देशामध्ये जगात जे 208 देश आहेत त्या 208 देशांपैकी भारत हा एक विकसनशील देश म्हणजे जो प्रगतीपथावर आहे आणि जो विकास सतत साधत आहे असा देश म्हणून भारताची आज जगामध्ये गणना केली जात असलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये आपल्या या देशात उपलब्ध असलेल्या लोह आणि दगडी कोळशाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि इतरही जे खनिज कोणत्याही अवजड किंवा पायाभूत उद्योगांमध्ये उपयुक्त असतात ते खनिज हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानंतर आहे वनसंपत्ती की वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत. जंगल जपण्याचे काम राज्य शासन, केंद्र शासन व स्थानिक लोक करतात. किंवा आता खनिज संपत्तीवर आधारित जसे काही उद्योग आहेत तसे वनसंपत्तीवर आधारित सुद्धा काही उद्योग आहेत आणि मग या वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही जंगले किंवा काही जंगले ही राखीव ठेवलेली आहेत म्हणजे संरक्षित ठेवलेली आहेत की ज्यावर कोणत्याही प्रकारच्या इतर किंवा भारतातील इतर नागरिकांचा त्यावर हक्क राहत नाही तर ती केवळ सरकारकडे
संरक्षित असतात, सुरक्षित असतात आणि ज्याचा वापर काही विशिष्ट उद्योगधंद्यांसाठी केला जातो. आणि हे जंगल जपण्याचं म्हणजेच त्यांचं संरक्षण करण्याचं काम कोण करतं, तर राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक लोक हे काय करतात, अशा संरक्षित जंगलांचं संरक्षण करण्याचं काम, त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे करतात. मग आता या जंगलांचा वापर कशाकरिता केला जातो, तर बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यावर आधारित उद्योगांसाठी जंगले आवश्यक आहेत. की आपण बघतो की आपल्या प्रत्येक उद्योगांसाठी लाकडांची खूप आवश्यकता असते. जसं बांधकाम असेल तर लाकडांशिवाय ते होऊ शकत नाही. कागद जो आपण वापरतो वह्यांमध्ये, पुस्तकांमध्ये, आपला जो कागद असतो तो कागदसुद्धा काय होतो, वनस्पतींच्या लगद्यापासून तयार केला जातो. म्हणजे वनस्पतीचं जे लाकूड आहे त्या लाकडाचा वापर केला जातो आणि त्यापासून कागदासाठी लागणारा लगदा तयार केला जातो आणि या लगद्यापासून मग कागद तयार केला जातो. वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद असेल, रेशीम असेल, या आपण यापूर्वीच्या भागामध्ये बघितलं आहे की रेशमी किडे हे कुठे राहतात, झाडांवर, तुतींच्या झाडांवर यांची वाढ होते. तर असे जे काही उद्योग आहे या प्रत्येक उद्योगांसाठी लाकडाचा वापर हा करावाच लागतो. त्यामुळे देशाकडे जी जंगल संपत्ती असेल तिचं संरक्षण करणं हे खूप आवश्यक बाब मानली जाते. आणि याशिवाय काडेपेटी आहे, म्हणजे आपली जी आगपेटी आहे तीसुद्धा, विविध प्रकारच्या ज्या औषधी वनस्पती जंगलामध्ये सापडतात त्यासुद्धा आपल्याला काय देतात, औषध देतात. म्हणून त्या वनस्पतींचं संरक्षण करणंसुद्धा आवश्यक असतं. याशिवाय जंगलामधून आपल्याला मध, लाख आणि रंगकामासाठी लागणारा कच्चा माल हा प्राप्त होतो. आणि इत्यादी उद्योगांसाठी जंगलांचा वापर हा सर्वच देशांमध्ये, भारतातच नव्हे तर जगातल्या सर्वच देशांमध्ये, प्रत्येक देश हा उपलब्ध वनसंपत्तीचा वापर करून या सर्व उद्योगांमध्ये त्याचा वापर, या लाकडांचा वापर करत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून वनसंपत्ती ही प्रत्येक देशाच्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असते. त्यानंतर आहे मत्स्य उद्योग. नद्या, कालवे, तळी, सरोवरे या गोड्या पाण्यात मिळणारे मासे व सागरी पाण्यात मिळणारे मासे यातून मत्स्य उत्पादन होते. किंवा आता आपल्या देशाकडे जे काही उपलब्ध नद्या असतील, कालवे असतील, तळी असतील, सरोवरे असतील, तर या तळ्यांमध्ये, सरोवरांमध्ये, नद्यांमध्ये जे मासे मिळतात त्यांना गोड्या पाण्यातले मासे असं म्हणतात. आणि याशिवाय सागरी पाण्यात, म्हणजे जो भारताला जो मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे, या सागरी पाण्यातून मिळणारे जे मासे आहेत यातून काय केलं जातं, मत्स्य उत्पादन केलं जातं. म्हणजे माशांची मासेमारी केली जाते आणि त्याचा वापर हा स्थानिक पातळीवर मासे विकण्यासाठी आणि त्याची निर्यात करण्यासाठी सुद्धा केला जातो. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी बंदर उभारणी, जुन्या बंदरांचा विकास, मत्स्य बीज उबवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे तयार करण्यात आलेली आहे. मग आता या उद्योगाचा किंवा मासेमारी उद्योगाचा विकास व्हावा, त्याचं संवर्धन व्हावं, म्हणजे तो वाढावा, तो सुरक्षित राहावा, याकरिता बंदर उभारणी म्हणजे डॉकयार्ड उभारणी करण्याचं काम, शिवाय जुनी जी बंदरं आहेत, म्हणजे इंग्रजांच्या काळापासून किंवा अतिप्राचीन काळापासून ज्या सागरी किनाऱ्यांचा वापर हा बंदरांकरिता केला जात आहे त्या बंदरांचा विकास साधणे, याशिवाय मत्स्यबीज उबवणी केंद्र की ज्या ठिकाणी माशांची बीजं ही तयार केली जातात आणि या बीजांच्या आधारे मग मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन दिल्या जातं. तर अशी मत्स्यबीज उबवणी केंद्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे की मत्स्य व्यवसाय म्हणजे मासेमारी उद्योग हा कसा करावा त्यासाठी लागणारं आवश्यक प्रशिक्षण देणारं जे केंद्र आहे, अशा प्रकारचे विविध उपक्रम हे
मासेमारी व्यवसायाचा विकास करण्यासाठी भारतभर राबवले जातात, जेणेकरून मत्स्य उद्योग जो आहे तो अधिकाधिक विकसित व्हावा आणि त्या अनुषंगाने त्या माध्यमाने संपूर्ण उद्योग जगताचा विकास व्हावा आणि एकंदरीतच भारताचा विकास व्हावा, याकरिता भारत सरकार सतत प्रयत्नरत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे पर्यटन उद्योग, की भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. की भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे, की जगामध्ये ज्या काही मोजक्या अशा प्राचीन संस्कृती आहे त्यापैकी भारतातील सिंधू संस्कृती ही अतिप्राचीन मानली जाते आणि भारतामध्ये विविध भागात जेवढी धर्म, संस्कृती, सामाजिक चालीरीती याच्याबाबत जी विविधता दिसून येते ती जगातल्या इतर कोणत्याही भागात आपल्याला दिसून येत नाही. म्हणून म्हणतात की भारताला काय लाभलेला आहे, समृद्ध, अतिशय श्रीमंत असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. आणि सांस्कृतिक म्हणजे काय, की ज्यामध्ये विविध प्रकारच्या चालीरीती, परंपरा, धर्म, धार्मिक आस्था या सर्वांचा समावेश होतो. तर असा सांस्कृतिक वारसा लाभलेला भारत हा एक अतिशय समृद्ध असा देश मानला जातो. मग आता आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये काय दिसतं आपल्याला, की विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे आहेत. की आपल्या इथे अतिप्राचीन काळापासून धार्मिक क्षेत्रांना भेटी देणे, तीर्थयात्रा करणे यांची एक परंपरा चालत आलेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची विविध प्रार्थनास्थळे ही विकसित झालेली आपल्याला दिसतात. याशिवाय भारतामध्ये ठिकठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत, नद्यांचे संगम आहेत, किल्ले आहेत, लेणी आहेत. यामुळे भारतात देशाविदेशातले लोक हे पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. की आपण बघतो की भारतामध्ये जगभरातले पर्यटक हे भारतातलं जे सांस्कृतिक वैभव आहे ते बघण्यासाठी खूप लोक दरवर्षी भारतामध्ये येत असतात. पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयीसुविधा ह्या केल्या जातात. मग आता पर्यटन हा सुद्धा आज काय झालेला आहे, एक मोठा उद्योग झालेला आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम ही एक मोठी इंडस्ट्री आज भारतामध्ये झालेली आपल्याला दिसते. कारण जगभरातले, देशाविदेशातले आणि भारतातले अनेक नागरिक हे आज आपल्याला भारत भ्रमण किंवा संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करत असलेले आपल्याला दिसतात. मग असे जे लोक आहेत की जे पर्यटनासाठी भारतामध्ये येतात, तर त्यांच्याकरिता पर्यटन विकास महामंडळाद्वारे त्यांच्या राहण्याच्या करिता, प्रवासांकरिता विविध प्रकारच्या सोयीसुविधांचा विकास हा केला जातो आहे. की जेणेकरून पर्यटक हे मोठमोठ्या संख्येने भारतात येतील आणि त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार प्राप्त होईल आणि या रोजगाराचा जो परिणाम आहे तो भारताच्या विकासावर सुद्धा होईल. मग आता पुढे या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. की आपण बघतो की ज्या ज्या ठिकाणी पर्यटन क्षेत्रांचा विकास झालेला आहे अशा विकसित पर्यटन क्षेत्रामध्ये आपल्याला काय दिसतं, की त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि ज्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. शिवाय हॉटेल व्यवसायसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो, कारण येणारे पर्यटक हे आनंदासाठी पर्यटन करण्यासाठी आलेले असतात. तर अशावेळी ठिकठिकाणी ते हॉटेल्समध्ये राहतात आणि विविध प्रकारचे जे काही स्थानिक आणि इतर जे काही खंडप्राय जे काही पदार्थ असतील, खाद्यपदार्थ असतील, त्याचा आस्वाद हे पर्यटक घेतात. त्यामुळे त्या पर्यटन क्षेत्रामधील ज्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी विविध वस्तूंची विक्री तर होतेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणचे हॉटेल व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यामुळे तेजीत येतात आणि मोठ्या प्रमाणावर ते
चालतात सुद्धा. तर म्हणून पर्यटन हा सुद्धा काय एक मोठा उद्योग हा भारतामध्ये आहे. पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी वाहने पोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातूनही रोजगार उपलब्ध होतो. की पर्यटकांना विविध प्रकारच्या भागात माहिती देण्याकरिता, कारण जो पर्यटक बाहेरून किंवा परकीय देशातून आलेला आहे त्याला तिथल्या स्थानिक भागाबद्दल काही फारशी माहिती नसते. अशावेळी त्या ठिकाणी काही मार्गदर्शक हे म्हणजे ज्यांना आपण गाईड म्हणतो, की तो आपल्याला काय करतो, मार्गदर्शन करतो की या ठिकाणी कोणकोणती स्थळे ही बघण्यासारखी आहेत आणि त्या स्थळांवर आपल्याला नेऊन तिथल्या ज्या काही सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक परंपरा आहेत तिथली जी माहिती आहे ती माहिती या पर्यटकांना तो देतो. अशा प्रकारचे मार्गदर्शक त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध असतात. शिवाय काही दुर्गम भागांमध्ये ठिकठिकाणी काही वाहने पोचू शकत नाही, काही ठिकाणी रेल्वे पोचू शकत नाही, विमानतळे नसतात. तर अशावेळी काही दुर्गम भागात काही स्थानिक लोक हे काय करतात, आपल्या वाहनांमध्ये या पर्यटकांना अशा दुर्गम भागामध्ये पोहोचवण्याचं काम करतात आणि त्या माध्यमातून तिथले स्थानिक लोक हे काही मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. यातून सुद्धा काय निर्माण होतो, रोजगार निर्माण होतो. तिथल्या लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होतो. तर अशा प्रकारे भारतामध्ये पर्यटन उद्योगाचा सुद्धा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापार, आयात निर्यात. 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयातीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो. की 1951 मध्ये नियोजनाची सुरुवात झाली, म्हणजे 1951 मध्ये नियोजन आयोग हे स्थापन करण्यात आलं आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारताचा आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास घडवून आणण्यास प्रारंभ झाला. व या नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू आणि त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्याची मोठ्या प्रमाणावर आयात वाढली. आयात म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये माल बोलावणे. आणि भारताच्या आयातीत मग काय काय बोलावलं जाऊ लागलं, तर यंत्रसामुग्री जी आपल्याकडे उपलब्ध नसेल अशा प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामुग्री मागवली जाऊ लागली. याशिवाय उद्योगधंद्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारं लोखंड, खनिज तेल म्हणजे ज्याला आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन म्हणतो अशा प्रकारची तेले ही मागवली जाऊ लागली. खते की जी शेतीसाठी आवश्यक आहे, विविध प्रकारची औषधे इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे अशा प्रकारच्या वस्तू या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आयात केल्या जाऊ लागल्या. भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर म्हणजे भारत ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला आपण सुद्धा परकीय चलन मिळवावं, म्हणजे फॉरेन करन्सी ही भारतात सुद्धा यावी की ज्या माध्यमातून भारताचा विकास घडून येईल. अशा उद्देशाने भारताने काय दिलं, निर्यातीला चालना दिली. म्हणजे आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या वस्तू उत्पादित करायच्या की ज्याची मागणी ही परदेशामध्ये सुद्धा आहे. तर अशा प्रकारच्या निर्यातीला सुद्धा भारताने चालना दिली. भारताच्या निर्यातीत मग आता कोणकोणत्या वस्तू भारतातून निर्यात केल्या जातात, तर भारताच्या निर्यातीत चहा, कॉफी, मसाल्यांचे पदार्थ, सुती कापड, चांबळे, पादत्राणे, चांबळे म्हणजे लेदर, याशिवाय पादत्राणे म्हणजे विविध प्रकारचे चप्पल, बूट्स असतील यांना पादत्राणे म्हणतात, मोती आणि मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे एकंदरीत भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने प्रत्येक उद्योगधंद्यांचा विकास करण्याकरिता देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूकदारांना तर भारतामध्ये आमंत्रित केलंच,
त्या माध्यमातून आणि विविध उद्योगधंद्यांच्या विकासाच्या माध्यमातून भारताने स्वतःचा विकास तर साधलाच, पण भारतामध्ये परकीय चलनसुद्धा यावं, फॉरेन करन्सीसुद्धा यावी, फॉरेनची इन्व्हेस्टमेंट अधिक वाढावी आणि भारताला सुद्धा काय मिळावं, परकीय चलन मिळावं, याकरिता भारताने निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या निर्यातीत चहा असेल, कॉफी असेल, मसाल्यांचे पदार्थ असतील, चामडे असेल, पादत्राणे असेल, मौल्यवान हिरे मोती असतील, तर या सगळ्यांच्या निर्यातीला भारताने प्रोत्साहन दिलं आणि यामुळे भारताची निर्यात ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. आणि त्या माध्यमातून भारताच्या गंगाजळीमध्ये, भारताच्या खजिन्यामध्ये परकीय चलनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या माध्यमातून आज आपला देश हा झपाट्याने प्रगती करत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अंतर्गत व्यापार, की जसं भारताचा व्यापार हा परकीय देशांशी चालतो, तसंच भारताच्या अंतर्गत भागात म्हणजे भारतातल्या जे काही 28-29 हे भारताचे घटक राज्य आहेत, तर त्या घटक राज्यांमध्ये सुद्धा काय चालतो, व्यापार हा चालतो. असा व्यापार म्हणजेच भारतातील अंतर्गत व्यापार होय. मग आता भारताचा अंतर्गत व्यापार हा लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो. म्हणजे हे काय आहेत, दळणवळणाची मुख्य साधने आहेत. लोहमार्ग असतील, जलमार्ग असेल, रस्ते असतील, हवाई मार्ग असेल, तर अशा मार्गांनी भारतामधला अंतर्गत व्यापार हा चालतो. मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही भारतातील महत्त्वाची बंदरे आहेत, की जलमार्गाच्या बाबतीत जलमार्गाने सुद्धा जो अंतर्गत व्यापार चालतो त्यामध्ये मुंबई, कोलकाता, कोचीन, चेन्नई ही काही भारतातील महत्त्वाची बंदरे ही आहेत. अंतर्गत व्यापारात मग कोणकोणत्या वस्तूंचा अंतर्गत व्यापार हा मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये चालतो, तर कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे या काही ठळक वस्तू आहेत. याशिवाय अन्य अनेक असंख्य वस्तूंचा व्यापार हा भारतभर चालत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की अंतर्गत व्यापारामध्ये प्रामुख्याने कोळसा, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग असेल, लोखंड असेल, पोलाद असेल, तेलबिया असतील, मीठ, साखर इत्यादी ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंचा व्यापार हा भारताच्या अंतर्गत भागामध्ये होतो. देशाच्या उद्योगधंद्याच्या विकासामुळे राहणीमान व जीवनमानाचा दर्जा हा उंचावतो. की ज्या ज्या देशांमध्ये उद्योगधंद्यांचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेला त्या देशामधील राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा हा काय होतो, उंचावतो. राहणीमान म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि जीवनमान म्हणजे त्याचं जे जीवन जगण्याचं जे मानांकन आहे किंवा जे स्टँडर्ड आहे ते सुद्धा काय होतं, उंचावतं. हे केव्हा उंचावतं, ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांचा विकास होतो. आणि उद्योगधंद्यांचा विकास झाला की काय होतं, लोकांना रोजगार उपलब्ध होतो. शिवाय अनेक लोकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. अनेक लोकांना आर्थिक फायदा या विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांमधून ज्या वेळेला होतो त्यावेळेला भारताच्या अंतर्गत भागातील स्थानिक बाजारपेठांमध्ये हे लोक आपल्या पैशाचा विनियोग करतात. म्हणजे हे पैसे जेव्हा खर्च करतात त्यावेळेला काय होतं की त्यांना चांगल्या चांगल्या प्रकारच्या वस्तू या खरेदी करण्याचं प्रमाण हे वाढतं आणि मग हळूहळू लोकांचं राहणीमान आणि जीवनमान काय होतं, उंचावायला लागतं. की आजपासून 20-25 वर्ष अगोदर जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जुन्या लोकांचं होतं त्यापेक्षा कितीतरी उच्च पट्टीतलं किंवा उच्च दर्जाचं आयुष्य, जीवनमान हे आज आपण जगत असलेलं आपल्याला दिसून येतं. तुम्ही जुन्या लोकांना विचारा की आज त्यांना बराच बदल
माणसाच्या जीवनमानात राहणीमानात झालेला आपल्याला दिसून येतो. पूर्वी काही ठराविक लोकांकडेच कार असायची. आज मात्र आपण बघतो की घरोघरी कार ही सहज असलेली बाब आहे. पूर्वी काही ठराविक श्रीमंत लोकांकडेच कार असायची. आज मात्र आपण बघतो की चांगल्यात चांगले ब्रँडेड कपडे हे आपण आज वापरतो. याशिवाय अनेक ब्रँडेड वस्तू या आपल्या घरामध्ये असतात. तर याचं कारण काय की उद्योगधंद्यांचा विकास गेल्या 72 वर्षांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्यामुळे आपलं जीवनमान आणि राहणीमान हे काय होत आहे, उंचावत चाललेलं आपल्याला दिसून येतं. मग आता फक्त राहणीमान आणि जीवनमानाचा दर्जा याच्यामुळे उंचावतो का? नाही, तर याशिवाय रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात. की आज आपण बघतो की आपण इंजिनिअरिंग कॉलेजमधून पासआउट झालेले अनेक विद्यार्थी हे सॉफ्टवेअर स्किलच्या बळावर परदेशामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात. याशिवाय स्थानिक पातळीवर मुंबई, बेंगलोर, पुणे या ठिकाणी जे IT पार्क्स आणि विविध प्रकारचे जे उद्योगधंदे विकसित झालेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकाराच्या नोकऱ्या या उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे एकूणच रोजगाराच्या अनेक नव्या संधी या उद्योगधंद्यांच्या विकासामुळे आपल्याला उपलब्ध झालेल्या दिसून येतात. आणि एकंदरीतच या सर्व प्रगतीमुळे काय होतं, देशाचा विकास होतो, देशाच्या प्रगतीला हातभार लागतो. आणि अशाच पद्धतीने जर उद्योगधंदे विकसित होत राहिले तर भारतसुद्धा अमेरिकेप्रमाणे अगदी समृद्ध आणि श्रीमंत देश झाल्याशिवाय राहणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण वर्ग 9वा विषय इतिहास प्रकरण 8 उद्योग व व्यापार यामधला दुसरा भाग आज आपण बघितला आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच हा पाठ तर आवडलेला असेलच, परंतु मी जी माहिती सांगितली ती तुमच्या लक्षात आलीच असेल. अशा पद्धतीने हा पाठ इथे समाप्त झालेला आहे. या पाठावर आधारित जो गुगल फॉर्म आपणास पाठवला जाईल तो प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवणे अनिवार्य आहे आणि त्या माध्यमातून तुमची प्रेझेंटीसुद्धा आमच्यापर्यंत पोचते. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येकच विद्यार्थ्यांनी हा फॉर्म सोडवणे अनिवार्य आहे. तूर्तास मी इथेच थांबतो. धन्यवाद.